म्हणजे त्यावेळेला महायुती होती, ते आमच्याकडेच होते. शिवसेनेचा एक उमेदवार पण दिलेला होता. एक उमेदवार होता शिवसेना. ठीक आहे, ते असेल, पण त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं होतं आणि त्यांनी आम्हाला मदत केलेली होती. पण त्यांनी भाऊ आत्ताच्या भाषणामध्ये बडगुजरांनी पक्षांतर्गत खदखद व्यक्त केलेली आहे. तुम्हाला इकडे यायला आमदार जबाबदार आहेत अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. सीमाताईंनी इथे तुम्हाला जो इथे उशीर झाला. नाही, असं कुठेही नव्हतं, असं कुठे सीमाताईंकडे कार्यक्रम चालू आहे दुसरा ना, त्यामुळे जरा ते तिकडे होत्या, दवाखान्याचा हॉस्पिटलचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्या तिकडे होत्या. पण असं कुठेही नाही. एकदा पक्षाने ठरवलं त्यावेळेला त्यांनाही सांगण्यात आलेलं होतं आणि वरून अध्यक्षांपासून सांगण्यात आलेलं होतं की बडगुरांचा प्रवेश आपल्याला करायचा आहे आणि तो त्याच वेळेवर झाला. आमदारांची नाराजी काही कमी होत नाही. नाही, त्या कुठेही नाराज नाही आहेत. आज सकाळपासून त्या माझ्यासोबतच होत्या, त्या कुठेही नाराज नाही आहेत. बडगुजरांवरती नाराजी कमी होत नाही. मला नाही वाटत आता ती राहिलेली नाही. वारंवार अशा प्रकारे एकमेकांच्या विरोधामध्ये बोलणं, पक्षांतर्गत पक्षात एका पक्षातच राहून आता एकाच पक्षात आले, आता पक्षाची प्रतिमा मलिन होती. आता हळूहळू ते कमी होत चाललेलं आहे, तर थोडं त्याला वेळ लागतो काही गोष्टी व्हायला. मला वाटतं थोडं वेळ सगळ्यांना औषध असतं, काळ औषध असतं. आता तुम्ही थोड्या दिवसांनी बघा, अजून पुढच्या आठवड्यात मेल्यावर अजून काय काय होतं. महापालिकेसाठी आपण 100+ नारा दिलेला आहे. म्हणजे महायुतीमध्ये की भाजप? मी आधी ते सांगितलं, महायुतीनेच आम्ही लढवणार आहोत. महायुतीमध्ये आम्ही निवडणूक लढू नाशिकची आणि 100चा आकडा पास करू. 122 पैकी दुर्दैवाने मी म्हटलं काही अपरिहार्य कारणामुळे युती नाही झाली तरी पण भाजप 100+च राहील. ठीक, ओके, थँक्यू. तर आपण बघतोय की महायुती 100+ जागा जिंकून येईल असा विश्वास महाजनांनी व्यक्त केलाय. सोबतच माझं सगळीकडे लक्ष असतं, पक्षात कोणीही नाराज नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सोबतच खडसेंनी काळजी करू नये, माझं सगळीकडे लक्ष असतं. विशेषतः बडगुजरांच्या पक्षप्रवेशानंतर अंतर्गत जी नाराजी होती ती सातत्यानं दूर येत होती. मात्र त्यानंतर आता महाजनांनी त्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि महाराष्ट्रात आणि महायुतीतच नाशिकमध्ये आम्ही लढणार आहोत असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. तर